तर नमस्कार मित्रांनो, आता मी आणि यश निघालोय पाटावर पाणी बघण्यासाठी. पाण्यात काय कचरा वगैरे अडकलाय का तर तिथेच जाऊन भेटूया. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय. परवा हे सर्व गेलेले ना पाटाचं पाणी साफ करण्यासाठी, तर तिकडे आता पाहणी करायला चाललोय. जरा किती काय काय कचरा अडकलाय पुन्हा ते पाहायला आम्ही दोघं चाललोय, मी आणि यश. हा पाहू शकता तुम्ही रस्ता. हा रस्ता यंदाच झाला आहे. हा रस्ता यावेळी चाललेला आहे. अजून याच्यावर काम होणार आहे. डांबरीकरण पडणार आहे, डांबरीकरण लेअर सगळे बसणार आहेत. लवकरच होईल काम सुरू व्हायचं. तर या बागा वगैरे बघू शकता. पहिला इथून रस्ता नव्हता, पूर्ण पायवाट होती. हा खालून रोड दिसतोय ना, इथून होता रस्ता गाड्या जाण्यासाठी. पण तो पण ते असे मध्ये चिरे बिरे असे वेगवेगळं होतं. तर आता हा रस्ता झालेला आहे. ग्रामपंचायतचा बोर्ड लागला आमच्या पाणी तिथं. तर आता आमचे जे आणि स्वच्छतेसाठी पण आम्ही ग्रामपंचायतीकडनं बोर्ड लावून घेतलेले आहेत. तर तुम्हाला आम्ही बोर्ड वगैरे दाखवतो. पाहू शकता आजूबाजूचा निसर्ग. तर हा बघा, हा बोर्ड आहे आमच्या इथे. आमच्या गावाचं नाव ओरी आहे, वाचू शकता. तर हे तुम्ही पॉज करून वाचा. तर हे बघा, पाटाचं पाणी हे परवा यांनी साफ केलंय सर्व येऊन. तुम्ही बघितला तर त्याचा ब्लॉग पडलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हा ब्लॉग संपल्यावर तुम्ही तो ब्लॉग बघा नक्की. तर हे पाहू शकता पाणी. तर आपण चपला काढूया इथे, कारण की हे पिण्याचं पाणी, आपण पाणी पितो. पाहू शकता मासे वगैरे पण आहे त्याच्यात. तर आता यश जातोय जाळीवरचा कचरा साफ करायला. आता इकडून एक साईडने जाळी उचलली जाईल आणि यश साफ करेल. आता जाळी पकडलेली आहे, पाहू शकता. हा जाऊन आता तो दगड लावलेले ते न काढता साफ करेल. पाहू शकतात, कचरा तसा नाही आहे. थोडाफार असेल तो आपण काढू शकूया, बाकी कचरा नाही आहे तसा. इकडे जरासा पातेला आहे, तो काढतो यश. बाकी परवा साफ केल्यामुळे पाणी खूप स्वच्छ आहे. नाही तर इथे परवा दाखवलंच असेल यांनी, पाणी किती गढूळ असतं. तर आता आपलं इकडचं काम झालेलं आहे. आपण फक्त पाणी काढायला आलो तर होतो. पाणी बघायला साफसफाई किती आहे ते. तर आता आपण इथून निघूया घरी. हे बघा, आपण निघालो आहोत. ही गाडी घेऊन आलोय आपण यशची. आजूबाजूचा निसर्ग बघा तुम्ही. शांत आवाजात राहिला तर खूप इथे पक्ष्यांचा आवाज वगैरे येतो. एकदम शांत वाटतं. शांतपणे आता आवाज आहे का पक्ष्यांचा. तर मित्रांनो, आता आपण निघूया घरी, जाऊया आता. तर गाडी फिरून आता आपण निघालेलो आहोत. तर या बागा वगैरे बघू शकता. इथून आमचा पाण्याचा पाईप पण जातो. ते आम्ही एक दोनदा पार्टी केलेली आहे या जागेवर. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत. इथे सिद्धेचा आणि आहे, कारण की फवारणीसाठी पाणी घेऊन आलेलो आहे. आता आम्ही घरी जातोय. बघा आज आमच्याकडे पाहुणे आले होते, त्याच्यामुळे दिवसभर आम्ही तिकडे होतो. आता त्यांना आम्ही सोडून पाणी बघायला गेलो होतो. आता आपण परत घरी जातोय.
मी तुम्हाला रस्ता दाखवलाच आहे. इकडे खाली रान आहे पूर्ण आणि इथूनच आपला पाण्याचा पाईप इथून असा गेलेला आहे खाली. आणि यावरती बागा वगैरे आहेत. ते चांगला व्ह्यू आहे आपल्याला बघण्यासारखा. बघू शकता वाट एकदम शांत वातावरणातून गेलेली आहे. आता इथे एकदा रस्ता झाला चांगला की आपण इकडे येऊ शांत वातावरणात बसायला. बघू शकता रस्त्याचं काम चालू होईल तेव्हा पण आम्ही तुम्हाला सर्व दाखवू. इकडे वांद्रे बसले. तर इथे बघा समोर वांदर वगैरे पण आहेत. हे बघा आणि इथे हे शुभमचं घर आहे. इथून दुसरा एक रस्ता जातो त्यांच्या घरी. बाकी इथे बाग वगैरे आहे. मित्रांनो आता आपण पोचलो आहोत घरी. इथे गाडी लावूया आणि थेट घरी जाऊ. माझा फोन खाली पाहू शकता आपण इथे गाडी लावली आहे. आता आपण दादा एक्सेस घेऊन गेला घरी निघतो. चप्पल आहे का बा? तर पाहू शकता आपण घरी पोचलो आहोत. घरी पिक्चर लावलेला आहे धुरांतर. शुभम पण इथेच आहेत, माझे पप्पा पण इथेच आहेत. सर्व इथेच आहेत आमच्या वाडीतील. हे बघा माझी क्वीनी. ती बघा इथे गाडी पण लावली आहे आमच्याकडून. तर आता आपण घरी जाऊया. आता आपण घरी पोचलो आहोत. तर इथे पिक्चर चालू आहे. पिक्चरचं नाव पारस डकेत. इकडे सर्व बसलेत. प्रताप काका, ही शुभमची बहीण ही सर्व. तर आता आपण तुम्हाला थोड्या वेळाने भेटू. तर मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे. मी आणि यश जाऊन आलेलो आहे पाटावरून. तर हा बघा शुभम आहे इथे. शुभम काय करतोय? 0 फॉलोअर्स. काय दीदीचा अकाउंट चेक करत होतो जरा. दीदी म्हणजे याची बहीण. लहान आहे पण दीदी बोलतो. तिचं नाव त्रिवेणी. त्रिवेणी आहे. ही बघा. तर आता आपण हा ब्लॉग इथे संपवूया. भेटूया पुन्हा एकदा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.